सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रहोडकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स काल आपण पाहिलं स्ट्राईक कंट्रोल रूल आणि आज आपण पाहणार आहोत स्ट्राईक इमोशनल कंट्रोल. राग, भीती आणि ताण कसा हँडल करायचा. मित्रांनो, जर आपल्याला राग आला, स्ट्रेस आला तर आपण स्ट्राईक राहत नाही, आपण रिॲक्टिव्ह होतो आणि स्ट्रेसच्या वेळी तर आपण सगळंच विसरून जातो. आपलं सगळं ज्ञान, सगळं नॉलेज, सगळं काही आपलं गायब होऊन जातं. आपल्याला फक्त ते स्ट्रेसच असतं आणि त्याच गोष्टीचं टेन्शन असतं की आता आपण काय करायचं. तर एक कोर स्ट्राईकचं ट्रूथ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की इमोशन येणं चुकीचं नाहीये, पण जी आपण अनकंट्रोल्ड रिॲक्शन त्या इमोशनवर देतोय, ती रिॲक्शन देणं किंवा ती रिॲक्शन आपली असणं हा खरा प्रॉब्लेम आहे. यू कांट कंट्रोल द इमोशन बट यू कॅन कंट्रोल द रिस्पॉन्स. म्हणजे काय, आपण आपल्या भावनांवर संयम तर नाही ठेवू शकत, भावनांना तर आपण कंट्रोल नाही करू शकत, पण त्या भावनांच्या वर आपला जो रिस्पॉन्स आहे तो तर आपण कंट्रोल करू शकतो ना. आपण जे त्याच्यावर आपली प्रतिक्रिया असणार आहे ती प्रतिक्रिया आपण कंट्रोल करू शकतो, ते प्रतिक्रियेवर आपण संयम ठेवू शकतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी मेथड सांगणार आहे जिला म्हणतात द स्टॉइक गॅप. द स्टॉइक गॅप म्हणजे काय, की आपलं इमोशन ट्रिगर झालं, त्याच्यानंतर एक गॅप घ्यायचा आणि मग रिस्पॉन्स द्यायचा. मोस्ट ऑफ द लोक 90-95% लोक काय करतात, ते करतात की आपलं इमोशन ट्रिगर झालं की आपण इन्स्टंट रिॲक्शन देतो आणि यामुळे मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मोस्ट पीपल, मी सुद्धा असंच करायचो, अजूनही माझ्याकडून बऱ्याचदा असं होतं. आता मी थोडंफार प्रॅक्टिस करतोय म्हणून मला या गोष्टींची सवय हळूहळू लागते, पण माझ्याकडूनही असं बऱ्याचदा झालेलं आहे आणि कधी कधी आताही होतं. तर आपल्याला काय करायचंय, इमोशनल ट्रिगर झाला की एक पॉज घ्यायचा आहे. पॉज घ्यायचा म्हणजे पॉज मध्ये आपल्याला काय करायचंय, थोडं शांत बसायचंय, थोडं दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ज्यामुळे काय होईल, आपलं माइंड स्टेबल होईल आणि मग एक कॉन्शियस रिस्पॉन्स आपण योग्य पद्धतीने द्यायचा आहे. हे एक स्ट्राईक पर्सन असल्याचं लक्षण आहे मित्रांनो. आणि हा जो कन्सेप्ट आहे ना, तो खूप स्ट्रॉंग आहे. तर आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल स्ट्राईक मेथड सांगतो मित्रांनो. काय आहे, स्टेप 1 मध्ये काय करायचं की नोटीस द इमोशन. नोटीस द इमोशन म्हणजे काय, की आपल्याला भावना, काहीतरी आपल्याला आतून भावना येते, हे आपल्याला लक्षात येतं की मी इमोशनल होतोय. मग दुसरी स्टेप की त्या इमोशनला नाव द्यायचं. इमोशनला नाव द्यायचं म्हणजे आता तुम्ही म्हणतो बाबा इमोशनला नाव द्यायचं म्हणजे काय करायचं. इमोशनला नाव द्यायचं म्हणजे हे अंडरस्टँड करायचं की आपल्याला जी फिलिंग येते, आपल्याला जे इमोशन येत आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे. म्हणजे तो अँगर आहे, ते लव आहे, अफेक्शन आहे का, ती भीती आहे, फिअर आहे, तो स्ट्रेस आहे, कोणतं इमोशन आहे. एकदा आपल्याला इमोशन अंडरस्टँड झालं की म्हणजे तो स्ट्रेस आहे का, तो अँगर आहे का, ते फिअर आहे, हे जर आपल्याला अंडरस्टँड झालं, मग काय करायचं, क्रिएट अ पॉज. म्हणजे मग एक पॉज क्रिएट करायचा. या पॉज मध्ये काय करायचं, तर या पॉज मध्ये आपल्याला शांत बसायचंय किंवा डीप ब्रीदिंग करायचं. डीप ब्रीदिंग केल्यामुळे काय होतं, आपलं श्वासोश्वासावर आपला संयम वाढतो, आपलं डोक्याला जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि आपल्या मेंदूला जास्त ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे आपला मेंदू हळूहळू स्टेबल व्हायला लागतो आणि मग आपल्याला जो रिॲक्शन द्यायचा आहे, आपल्याला जो रिस्पॉन्स द्यायचा आहे, तो आपण याच्यानंतर चूज करायचा. पण यामधली जी आपली थर्ड स्टेप आहे, क्रिएट पॉज, टेक अ डीप ब्रेथ. दीर्घ श्वसनामुळे आपल्या मेंदूला जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि त्यामुळे आपलं माइंड काम होतं, शांत होतं. हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि यामुळे काय होते, प्युअर इम्प्लिमेंटेशन व्हॅल्यू आपल्याला मिळते. म्हणजे यामुळे काय होतं की आपण एक योग्य पद्धतीने रिॲक्ट करणारे व्यक्ती म्हणून पुढे येत. आपण जर आपल्या अँगरला किंवा आपल्याला जे इमोशन आहे त्याला इमोशनली व्यक्त होणं हे गरजेचं असतं मित्रांनो काही ठिकाणी, पण व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला थोडी बदलायची. दॅट इज द फॅक्ट. तर मी तुम्हाला काही छोटे छोटे रिअल लाईफ एक्झाम्पल्स देतो. की उदाहरणार्थ, आर्ग्युमेंट ॲट द होम. आता घरामध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या आर्ग्युमेंट्स होतात. कधी आपल्या पॅरेंट्स सोबत म्हणजे आई वडिलांसोबत, कधी आपल्या सिबलिंग्स सोबत, बहीण भावासोबत, कधी वाईफ सोबत सुद्धा, किंवा आपल्या मुलाबाळांसोबत सुद्धा आपण रागामध्ये किंवा वेगवेगळ्या आर्ग्युमेंट्स आपल्या होत असतात.
तर याच्यावर आपल्याला काय करायचं की मोस्ट ऑफ द टाइम्स कधी कधी आपल्या वाईफ सोबत आपली अशी आर्ग्युमेंट होते की आपण ऑफिस मधून आलेलो असतो, आपल्याला ऑफिसचं काहीतरी टेन्शन असतं, आपली वाईफ आपल्याला काहीतरी म्हणते किंवा आपल्या घरातली कोणती तरी व्यक्ती आपल्याला काहीतरी म्हणते आणि तो ऑफिस मधलं जे आपला स्ट्रेस असतो त्याचं आपण सगळं आपल्या घरच्यांवर ते काढून टाकतो, आपण त्यांना रागाने बोलतो. हे नाही झालं पाहिजे. ऑफिस आणि जेव्हा आपण घराचं दार उघडल्या जाताना आत जातो, घराच्या दारातून एंटर आत केलं की आपलं ऑफिस थांबलं पाहिजे घराच्या बाहेरच, मग तिथे आपण होम मध्येच असलो पाहिजे मित्रांनो. दुसरं वर्क प्रेशर. वर्क प्रेशर आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला असतं, मग तुम्ही बिझनेस पर्सन असा किंवा तुम्ही एखादं छोटं काही काम करत असाल किंवा मग तुम्ही जॉब करत असाल तर तिथे आपल्याला वर्क प्रेशर असतं. जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला तुमच्या कामाचं प्रेशर असतं, तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर तुम्हाला बिझनेस हँडल करण्याचं प्रेशर असतं. आता याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा बिझनेस किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कलिगला किंवा तुमच्या ज्युनियरला त्याच्याकडून काहीतरी मिस्टेक झाली म्हणून त्याला बोलताय, पण यामुळे काय होतं की ज्या व्यक्तीला आपण बोलतोय, ज्या कलिगला किंवा ज्या पर्सनला किंवा ज्या ज्युनियरला आपण बोलतोय, त्याच्या मनामध्ये एक अशी आपल्याबद्दल आढी निर्माण होते की हा व्यक्ती चांगला नाहीये, हा प्रत्येक वेळेस आपल्याला हार्शच रिॲक्शन देतो, याला कितीही आपण आउटपुट चांगला द्यायचा प्रयत्न केला तर हा आपल्याला योग्य पद्धतीने ट्रीट करत नाही. पण जर मित्रांनो आपण असं केलं की समजा ठीक आहे त्याच्याकडनं आपल्या कलिग कडनं किंवा एम्प्लॉय कडनं किंवा ज्युनियर कडनं मिस्टेक झाली, आपण त्याला बोलवलं, त्याला नीट समजून सांगितलं की बाबा रे तुझ्याकडनं ही मिस्टेक झाली, ही अशाच्या ऐवजी असं असायला पाहिजे होतं असं मला वाटतं, तिला आपण एक सजेशन दिलं. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचा आपल्यावरचा विश्वास वाढतो. त्या व्यक्तीला असं वाटतं की नाही, या व्यक्तीने मला योग्य पद्धतीने सांगितलंय, मला समजून सांगितलंय, माझी मिस्टेक झाली आहे हे त्याने मला समजून घेतलंय, मला रागवलं नाहीये, मला योग्य पद्धतीने समजून सांगितलं. आणि अशी पद्धतीने तुम्ही चांगलं बॉन्डिंग त्या व्यक्तीसोबत करू शकता. आणि या बॉन्डिंगचा तुम्हाला काय बेनिफिट होईल, या बॉन्डिंगचा आपल्याला असा बेनिफिट होतो मित्रांनो की तो व्यक्ती मग पुढच्या वेळेस जेव्हा काम करायचं त्यावेळेस तो काळजी घेऊन काम करतो आणि तो उत्साहाने काम करतो की नाही, माझ्या बॉसचा किंवा माझ्या कलिगचा माझ्यावर विश्वास आहे तर मला त्या विश्वासाला तडा नाही जाऊ द्यायचं. हे एक सिंपल छोटंसं उदाहरण आहे. आता मनीचा स्ट्रेस. मनीचा स्ट्रेस कसा असतो मित्रांनो, दोन प्रकार. एक तर आपल्याकडे पैसा खूप कमी आहे त्याचा स्ट्रेस, ही कमी पैशात कसं भागवायचं, किंवा जर आपल्याकडे व्यवस्थित पैसा आहे, पुरेपूर पैसा आहे, भरपूर पैसा आहे, तर आता हा पैसा मी कशा पद्धतीने मॅनेज करू याचा स्ट्रेस. तर मित्रांनो हा स्ट्रेस घेण्यापेक्षा तुम्ही जर प्रॉपर कॅल्क्युलेशन्स केले, प्रॉपर जर पैशाला अनालाइज केलं, जर कमी पैसा असेल तर कुठे नीड आहे त्या ठिकाणीच पैसा वापरला तर तुम्ही पैशाची बचत करू शकता आणि थोडंफार सेव्हिंग करू शकता. पण तुमच्याकडे जर व्यवस्थित अमाऊंट मध्ये फंड्स आहेत, पैसा आहे आणि तो तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा तर त्याचं तुम्ही प्रॉपर पद्धतीने प्लॅनिंग करून कोणाचा तरी एक्सपर्टचा सल्ला घेऊन जर ही गोष्ट केली तर हा स्ट्रेस तुमचा कमी होऊ शकतो. आणि ट्रॅफिक अँगर. ट्रॅफिक अँगर म्हणजे काय, आपण कुठल्या तरी एन्व्हायरमेंट मध्ये आहोत किंवा आपण ट्रॅफिक मध्ये आहोत किंवा आपल्या आजूबाजूला काही लोक आहेत आणि त्यातल्या एखाद्या व्यक्तीने काहीतरी रिॲक्ट केलं किंवा काहीतरी गोष्ट केली आणि त्या गोष्टीचा आपल्याला अचानक राग येतो आणि आपण त्यावर रिॲक्ट करतो. दॅट इज द ट्रॅफिक अँगर. यामुळे बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की विनाकारण आपलं कोणासोबत तरी वादावादी होते किंवा विनाकारण आपण कोणाला काहीतरी बोलतो. सो ट्रॅफिकच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर कुठे एखाद्या ऍटमॉस्फिअर मध्ये असाल, 10-15 लोकांच्या मध्ये असाल, तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेले असाल, काही असेल, या ठिकाणी जर काही समोरच्या व्यक्तीने काही रिॲक्ट केलं किंवा त्याच्याकडनं काही चुकी झाली तर आपण हार्श रिॲक्शन देण्यामुळे काही होणार नाहीये त्या ठिकाणी. उलट त्या ठिकाणी आपणच चुकीचे दिसतो की ह्या व्यक्तीला एवढी ही गोष्ट सहन नाही झाली. तर त्या ठिकाणी आपलं अँगर कंट्रोल करून त्या सिच्युएशनला योग्य पद्धतीने हँडल करणं हे जास्त महत्वाचं असतं आणि हेच आपल्याला स्टॉइक इमोशनल कंट्रोल मध्ये समजतं मित्रांनो. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, स्टॉइक पर्सन बनणं म्हणजे इमोशन्स नसणं नाहीये, तर स्टॉइक बनणं म्हणजे इमोशन्सचा गुलाम न होणं, आपल्या इमोशन्सला योग्य पद्धतीने अंडरस्टँड करून त्या इमोशन्सचा योग्य वापर करून त्याच्यातून आपल्याला कसा फायदा होईल हे बघणं आहे. आज मी इथेच थांबतो मित्रांनो. दिस इज निखिल हरकल, टॉक्स रिअल लाईफ रिअल रिसेट.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला काय चेंजेस हवे आहेत किंवा काय नवीन पाहिजे आहे मित्रांनो. थँक्यू.